भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एक असले तरी कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं नाही। पुणे भाजप उपाध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीनं आंदोलनाचा प्रयत्न केलाय। या आंदोलनावरून भाजप कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीलाच इशारा दिलाय। राष्ट्रवादी भाजपमधील मतभेद विकोपाला। आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीला भाजपचा इशारा। नेत्यांची एकी, कार्यकर्त्यांमधील बेकी चव्हाट्यावर। जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असेल तर अजितदादांना या महायुतीतून बाहेर काढा। भाजप आणि राष्ट्रवादीतले संबंध आणखी विकोपाला चाललेत की काय अशी परिस्थिती आहे। पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींनी भाजपसोबत अजित पवार नकोच अशी भूमिका मांडली। अजित पवारांमुळे भाजप पदाधिकाऱ्यांची कोंडी होत असल्याचा आरोप केला। या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुदर्शन चौधरी यांच्या ऑफिस बाहेर आंदोलनाचा प्रयत्नही केला। राष्ट्रवादीच्या या आंदोलनावरून भाजप आणखी संतापली आहे। भाजप कार्यकर्त्यांनाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या ऑफिसचे पत्ते माहिती असल्याचा गर्भित इशारा आमदार नितेश राणेंनी दिलाय। ठीक आहे, कोणी आपलं मत व्यक्त केलं तर कोण त्यांच्या ऑफिस आणि कार्यालयावर पोहोचत असेल तर आम्हालाही कार्यालय आणि ऑफिसचे पत्ते चांगले माहिती आहेत। आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला गालबोट लागता कामा नये, ही एवढी काळजी महायुतीच्या सगळ्याच पक्षांनी घ्यावी। नितेश राणे आक्रमक झाले असले तरी दुसरीकडे धनंजय मुंडेंनी मात्र सबुरीची भूमिका घेतली। राज्यासमोर अनेक प्रश्न असून त्याकडे लक्ष देण्याचा सल्ला मुंडेंनी नितेश राणेंना दिला। महायुती म्हणून आपण एकसंध आहोत अशी ग्वाहीही धनंजय मुंडेंनी दिली। अधिवेशन चालू आहे की ते प्रश्न जर उपस्थित केले तर कदाचित असंख्य लोकांच्या प्रश्न तो मार्गी लागू शकतो। महायुती, आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातले आम्ही सर्वजण, आमचे सर्व महायुतीचे आमदार आणि महायुतीचे खालच्या पातळीपर्यंतचे सर्व कार्यकर्ते अगदी एक संघ आहेत। सुरेश धस यांनीही भाजपचं राष्ट्रवादीनं नुकसान केल्याचा आरोप केला होता। ही भावना जर महाराष्ट्रात सर्वत्र असेल तर नेत्यांनी कितीही ठरवलं तरी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीला एक दिलानं काम करू शकणार नाही हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।